या समारोपाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते योगेश शिरसाट हे मुंबईवरून आलेले आहेत। योगेश शिरसाटांना नम्र विनंती की त्यांनी मंचावर यावं। स्वागताध्यक्ष मुख्य निमंत्रक खजिनदार के हरदास साहेब, सुलभाताई मुंडे, त्याचबरोबर विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या स्वागत समितीचे राजानंदजी सुरळकर, पूर्वाध्यक्ष प्रतिभाताई आयरे, अनंत भवरे सर, प्राध्यापक भारत शिरसाट सर, सुधाकर निसर्गजे, संमेलनाचे अध्यक्ष माननीय अशोक राणा सर, या सर्वांनी कृपया मंचावर यावं। आपल्याला खलील देशमुख सर यांनी कृपया मंचावर यावं। खलील देशमुख सर पाचोऱ्यावर त्यांचा सत्कार आहे। इंजिनियर चंद्रशेखर शिकरे साहेब, महाराष्ट्राचे इतिहासाचे सुप्रसिद्ध संशोधक आणि अभ्यासक, ज्यांच्या हस्ते आज आपण समारोप करणार आहोत, ते इंजिनियर चंद्रशेखरजी शिकरे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या मंचावर यावं। आता आपण समारोप सत्राला सुरुवात करतो आहोत। त्यापूर्वी या ठिकाणी येत आहेत ना राणा सर, आले 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 आपल्या पाठीची आहे कॉम्रेड मधुकर खिल्लारे, कॉम्रेड वसुधा कल्याणकर, डॉक्टर रेखाताई मेश्राम, प्राध्यापक भारत शिरसाट सर, अर्जुन बागोल, अमीन शेख, वजीर भाई शेख धाराशिव, सुदीप कांबळे सिंधुदुर्ग, यशवंत फडतरे सोलापूर, आरटी गावेत नंदुरबार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील धम्मरक्षित सामुद्रे, अनंत भवरे, जितेंद्र भवरे, मान्यवरांनी कृपया मंचावर यावं। तिसऱ्या साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक प्राध्यापक भीमराव सरोदे सर, महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध विचारवंत भीमराव सरोदे सर यांनी कृपया मंचावर यावं। साथी सुभाष लोमटे, मान्य डॉक्टर भालचंद्र कांगो सर, कॉम्रेड भीमराव बनसोड, साथी सुभाष लोमटे, आयुष्यमान शांताराम पंदेरे, आयुष्यमान भीमराव सरोदे। तिसरे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2001 मध्ये विवेकानंद महाविद्यालय मैदान औरंगाबाद येथे यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल आणि महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा दिल्याबद्दल यांचा संमेलनाध्यक्षांच्या हस्ते सत्कार आपण करणार आहोत। कृपया त्यांनी मंचावर यावं। कॉम्रेड भीमराव बनसोड, काल दुपारपर्यंत संमेलन स्थळी होतो, 2 मेडिकल इमर्जन्सीजमुळे बाहेर पडलो। आज पूर्वनियोजित बैठका पुण्यामध्ये होत्या कामगार मंत्र्यांबरोबर। संमेलनाचे नेटके नियोजन केल्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन, असा साथी सुभाष लोमटेंनी संदेश पाठवलेला आहे। कॉम्रेड राम बाहेती यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं। या ठिकाणी आपण सर्वात प्रथम तिसऱ्या विद्रोही साहित्य संमेलन औरंगाबाद, ज्याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, आंबेडकरवादी विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर सर होते आणि ज्याचे उद्घाटक निरनिराळ्या देशातून विचारांबद्दल हद्दपारी भोगलेले असे विचारवंत डॉक्टर एजाज अहमद हे उद्घाटक होते। हे संमेलन विवेकानंदच्या ग्राउंडवर झालं। ते संमेलन यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल आपण या ठिकाणी आजच्या संमेलनाचं स्मृतिचिन्ह आणि अध्यक्षीय भाषण देऊन आपल्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करत आहोत। मी पहिल्यांदा विनंती करतो की महाराष्ट्राला पेरियार रामस्वामी नायकर यांची ओळख करून देणारे एक विचारवंत म्हणून आज ज्यांना महाराष्ट्र ओळखतो, ते आयुष्यमान भीमराव सरोदे सर यांचा सत्कार आपले संमेलनाध्यक्ष डॉक्टर अशोक राणा हे करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा। टाळ्यांच्या गजरात आपण एक मिनिट फोटो। त्याचबरोबर या संमेलनाचे
त्यावेळी कार्यवाह असलेले प्राध्यापक राम बाहेती सर हे या ठिकाणी सत्कार स्वीकारतील। मी कॉम्रेड राम बाहेती सरांना विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा। या दोघांनी त्यावेळेप्रमाणे याही वेळी आपला मदतीचा हात दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार। सत्कार। संमेलनाचं बोधचिन्ह ज्यांनी तयार केलेलं आहे ते महाराष्ट्राचे नामवंत प्रख्यात चित्रकार राजानंदजी सुरडकर यांचा सत्कार आपण संमेलनाध्यक्षांच्या हस्ते करत आहोत, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। राजानंदजी सुरडकर यांनी नाशिक, निपाणी आणि त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर या 3 चिन्हांची निर्मिती त्यांनी केली होती। विद्रोही सांस्कृतिक चळवळीला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो की विद्रोही सांस्कृतिक चळवळीसाठी महाराष्ट्रातल्या या नामवंत चित्रकारांना बोधचिन्ह तयार केलं। या ठिकाणी नानू नेवरेजी आलेले आहेत। कृपया जगप्रसिद्ध छायाचित्रकार नानू नेवरेजी यांनी मंचावर यावं। दोंडोपंतजी मानवतकर चित्रकार आणि सुलेखनकार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या स्वागत समितीचे पदाधिकारी यांनी कृपया मंचावर यावं। या ठिकाणी हे बोधचिन्ह तयार करण्यासाठी सहकार्य करणारे सुधाकर निसर्ग यांचा सत्कार। सुधाकर निसर्ग यांनी बोधचिन्ह आणि एकंदर कार्यक्रम पत्रिकेची सजावट यासाठी सहकार्य केल्याबद्दल सुधाकर निसर्गजी यांचा सत्कार। बहादुरे सर तुम्ही खालनं फोटो काढणं चालू ठेवा असं। यानंतर स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान या विषयावर पोस्टर प्रदर्शन घेऊन आलेले आहेत ते पाचोऱ्याचे मान्य खलील देशमुख सर हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष आणि योगेशजी शिरसाट आजचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आपण करत आहोत। हे पोस्टर प्रदर्शन जे आहे ते मान्य खलील देशमुख सरांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या स्वाधीन केलेलं आहे, याबद्दल विद्रोही सांस्कृतिक चळवळ त्यांचे आभार मानते। महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान या विषयावरचं हे पोस्टर प्रदर्शन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी मोठे आणि महत्त्वाचे कार्यक्रम होतील त्यावेळी प्रदर्शित करण्यात येईल असं विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी आश्वासन देतो। चित्रकार नंदकुमार जोगदंड, चित्रकार सुनील नेत्रगावकर आणि पोस्टर प्रदर्शनकार डॉक्टर गौतम निकम यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांनी नेत्रगावकर सर आहेत उपस्थित, त्यांनी कृपया मंचावर यावं। त्यांनी एक चित्रप्रदर्शन हे राजानंदजी सुरडकर यांच्या सूचनेवरून या ठिकाणी आणलं, त्याबद्दल विद्रोही सांस्कृतिक चळवळ त्यांचे आभार मानत आहे। त्यांनी कृपया मंचावर येऊन सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे। या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजन करण्यामध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे अशा इंजिनियर सावित्री महामुनी यांनी कृपया मंचावर यावं। त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं। बोर्डे सर या प्रतिमा।
आपण समारोप समारंभाकडे जात आहोत. मला असं वाटतं की सत्कारार्थींपैकी कोणी राहिलेलं नाही. नंदकुमार दोगदंड सर, डॉक्टर विजय गौतम, इलियास मोहम्मद सर यांनी चित्रप्रदर्शन आणलं होतं. अत्यंत महत्त्वाचं चित्रप्रदर्शन. इलियास मोहम्मद. या संमेलनासाठी वृत्तसंकलन करण्यामध्ये माझं खूप महत्त्वाचं काम विजय बहादूर यांनी केलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो, संयोजन समितीच्या वतीने तुम्ही वर यावे. कृपया विजय बहादुरे यांनी मंचावर यावं. ते आमचे जुने मित्र आणि कार्यकर्ते आहेत म्हणून राजानंदीने म्हणलं तुम्हीच सांगा. या ठिकाणी मी विनंती करतो की आजच्या या समारोप सत्राचे प्रमुख ज्यांच्या हस्ते हा समारोप होणार आहेत ते इंजिनियर चंद्रशेखर शिखरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मागच्या अंमळनेर संमेलनामध्ये त्यांचे इतिहास संशोधनाच्या संदर्भात एक मुलाखत अत्यंत गाजलेली होती आणि संमेलनाचं ते एक महत्त्वाचं आकर्षण ठरलेली मुलाखत होती. आज इंजिनियर शिखरे साहेब यांच्या हस्ते आपण समारोप करत आहोत. ते वाराणसीच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमातून या ठिकाणी आलेले आहेत. तो कार्यक्रम त्यांनी थांबवून ते विद्रोहीसाठी या ठिकाणी परत आलेले आहेत. तर या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेते योगेशजी शिरसाट उपस्थित आहेत. मी ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते यांना विनंती करतो की त्यांनी योगेशजी शिरसाट यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. जय भीम सगळ्यांना. 19वे विद्रोही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गेली 2-3 दिवस आपण अथक परिश्रम घेतलेले आहेत. सगळ्यांनी जी उपस्थिती दिलेली आहे आणि या समारोपाच्या सत्रासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले योगेशजी शिरसाट, मी त्यांची ओळख काय करून द्यावी, ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. अनेक चित्रपट आणि कथालेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्या गोष्टींमध्ये ते निपुण आहेत. त्यामुळे त्यांच्या परिचयामध्ये मी जास्त वेळ घालवणार नाही. फक्त एक शेर सांगतो आणि थांबतो. सितारों को आंखों में महफूज रख लो, कि सितारों को आंखों में महफूज रख लो, दूर दूर तक रात ही रात होगी. मुसाफिर आप भी है, मुसाफिर हम भी है, मुसाफिर आप भी है, मुसाफिर हम भी है. रही जिंदगी तो अगले विद्रोही के सम्मेलन में फिर मुलाकात होगी. या ठिकाणी आपण समारोप ज्यांच्या हस्ते होणार आहे त्या इंजिनियर शिखरे साहेबांचे आणि प्रमुख पाहुणे योगेशजी शिरसाट यांची ओळख परिचय करून घेतलेला आहे. तसा त्यांचा परिचय महाराष्ट्राला काही नवीन नाही, तरी आपण या ठिकाणी एक औपचारिकतेचा भाग म्हणून त्यांचा परिचय करून घेतलेला आहे. आता एक औपचारिकतेचा दुसरा भाग हा ठराव वाचनाचा आहे. हे ठराव वाचन अत्यंत म्हणजे ठराव एकेका 2-2 ओळीचे ठराव आहेत. या ठरावांचं वाचन हे करण्यासाठी प्रमुख पदाधिकारी येतील आणि त्यांनी प्रत्येकी 4 ठराव वाचावेत अशी त्यांना विनंती आहे. मी पहिल्या प्रथम भारत शिरसाट सरांना विनंती करतो की त्यांनी पहिले 4 ठराव वाचावेत. नंतर एकेका क्रमानं भारत शिरसाट सर, अनंत भवरे सर तयार राहावं त्यांनी पुढचे 4 ठराव वाचण्यासाठी. 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आज संपन्न होत आहे आणि या संमेलनाच्या निमित्ताने आपण काही ठराव या ठिकाणी घेणार आहोत. तेव्हा या सगळ्या सभागृहाला मी विनंती करेन की सर्वांनी, मी ठराव जेव्हा वाचेल तेव्हा सर्वांनी आपल्याला त्याला संमती द्यायची आहे. पहिला ठराव आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिले जाणारे शासकीय अनुदान तात्काळ बंद करण्यात यावे व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तसेच तासिका तत्वावरील सर्व मराठी शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनासाठी सदर अनुदान वर्ग करण्यात यावे, त्यासाठी अधिक निधी वाढवून द्यावा. दुसरा ठराव आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून विषमतेचे प्रतीक असलेला शनिवार 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आज संपन्न होत आहे आणि या संमेलनाच्या निमित्ताने आपण काही ठराव या ठिकाणी घेणार आहोत. तेव्हा या सगळ्या सभागृहाला
मी विनंती करेन की सर्वांनी, मी ठराव जेव्हा वाचेल तेव्हा सर्वांनी आपल्याला त्याला संमती द्यायची आहे. पहिला ठराव आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिले जाणारे शासकीय अनुदान तात्काळ बंद करण्यात यावे व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तसेच तासिका तत्वावरील सर्व मराठी शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनासाठी सदर अनुदान वर्ग करण्यात यावे, त्यासाठी अधिक निधी वाढवून द्यावा. दुसरा ठराव आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून विषमतेचे प्रतीक असलेला शनिवारवाडा काढून त्याऐवजी स्वराज्याचे प्रतीक असलेला लाल महाल समाविष्ट करावा. पत्रकार, संपादक, वाहिनी चालक इत्यादींवर सत्ताधारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुंड कार्यकर्ते हल्ला करतात, अशा हल्लेखोरावर त्वरित कारवाई करण्यात यावी व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे. जनतेनेही हल्लेखोर पाठीराखे यांना ओळखून मुळापासून उखडून टाकावे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध. चौथा ठराव आहे, स्त्री शिक्षणाच्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख यांचे शासनामार्फत सन्मानजनक स्मारक उभारण्यात यावे. धन्यवाद. ॲडव्होकेट अनिल कुमार बस्से सर, तुम्ही पुढीलचे 4 ठराव वाचा. ठराव क्रमांक 5, जयपूरच्या उच्च न्यायालयासमोरचा मणूचा पुतळा हटवण्यात यावा. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहितांना धर्मांध शक्तीपासून संरक्षण मिळावे. सत्यशोधक विवाहांना घटनात्मक दर्जा मिळावा. ठराव क्रमांक 7, समन्यायी पाणी वाटप धोरणाची त्वरित व काटेकोरपणे अंमलबजावणी करून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र असा भेद टाळावा. मराठवाड्याचे हक्काचे पाणी द्यावे. आणि ठराव क्रमांक 8, भारतातील जाती व्यवस्था निर्मूलनासाठी प्रत्येक जातीचा स्वातंत्र्योत्तर काळातील विकास व मागासलेपणा समजणे आवश्यक आहे व त्यासाठी त्या जातींची लोकसंख्या समजणे आवश्यक आहे. यासाठी जातनिहाय जनगणना त्वरित करणे आवश्यक आहे. धन्यवाद. वजीर शेख यांना विनंती की त्यांनी पुढचे 4 ठराव वाचत. त्यांच्याकडनं घ्या ना ते ठराव. ठराव नंबर 9, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, तसेच गावात रोजगार नाही, यामुळे तरुणांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच परंपरागत ब्राह्मणी रूढी परंपरेमुळे मुलींची गर्भपात हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलींची संख्या घटली आहे. असलेल्या मुलीमध्ये शहरीकरणाचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या संदर्भामध्ये शासनाने पर्याय तयार करावा. ठराव 10, प्रत्येक विद्यापीठ, महाविद्यालय व शाळांमध्ये पाली भाषा हा अभ्यास सुरू करण्यात यावा. ठराव क्रमांक 11, मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा डांगोरा पिटणाऱ्या व त्याच वेळेस 7820 मराठी शाळा बंद करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध. ठराव क्रमांक 12, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तात्काळ बंद करण्यात यावी. शिक्षणाचे खाजगीकरण, कंपनीकरण, ब्राह्मणीकरण थांबवून सर्वांना सक्तीचे मोफत व दर्जेदार शिक्षण देण्यात यावे. केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती करण्यात यावी. धन्यवाद. आरटे गावेत हे पुढचे 4 ठराव असतील. ठराव क्रमांक 13, सामाजिक कार्यकर्ते कामरेड गोविंद पानसरे, कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या खुन्यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी. ठराव क्रमांक 14, आदिवासींना वनवासी म्हणून त्यांचे मूल निवासी पण नाकारणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. आदिवासींच्या दाखल्यात धर्माचा उल्लेख संविधानाच्या तरतुदीनुसार बंद करण्यात यावा. 15, बिहारमधील ऐतिहासिक बोधगया विहार ब्राह्मण पुजाऱ्यांच्या हातातून काढून शासकीय मान्यताप्राप्त ट्रस्टला वर्ग करण्यात यावा. 16, मराठवाडा व महाराष्ट्रातील गायरानावर गेली अनेक वर्षे
गुरे चारणाऱ्यांबरोबरच भूमिहीन, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, कष्टकरी उपजीविकेसाठी गायरान जमीन कसत आहेत त्या जमिनी तात्काळ त्यांच्या नावे करून त्यांना 7/12 उत्तरात देण्यात यावा. खाजगी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण थांबवावे. धन्यवाद. ठराव वाचण्यासाठी सिंधुदुर्गवरून आलेले राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी सुदीप कांबळे हे ठराव वाचन करतील. पुढचे 2 ठराव. जल जंगल जमिनीवरील आदिवासी व इतर जंगल निवासी यांचे अधिकार मान्य करावे. वनहक्क कायदा 2006 ची अंमलबजावणी करून दावेदारांना 7/12 उतारा देण्यात यावा. जंगलावरील कॉर्पोरेट कंपन्या व त्यांच्या हितासाठी कार्यरत सत्ताधाऱ्यांचे आक्रमण थांबवावे. ठराव क्रमांक 18. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहाचा दर कमी करण्यात यावा व कालावधी वाढवून मिळावा. सर्वांसाठी खुले रंगमंच उपलब्ध व्हावेत असा ठराव हे विद्रोही साहित्य संमेलन करीत आहे. ठराव क्रमांक 19. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती त्याचबरोबर इतर मागासवर्गीय यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती त्वरित चालू करावी. ठराव क्रमांक 20. मराठवाड्यातील परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस संतोष देशमुख खून प्रकरणातील सत्तावर्तुळाचे पोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी. चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे. दोंडोपंत मानवतकर जे स्वागत समितीचे पदाधिकारी यांना विनंती की पुढचे 2 ठराव त्यांनी वाचावे. शासकीय व निमशासकीय संस्थेतील कर्मचारी वर्गास समान न्याय व निकषांच्या आधारावर बदली धोरण असावे. 22. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी सर्व शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या कार्यक्रमासाठीचा निधी अपेक्षित बाबींवर खर्च करण्यात यावा. धन्यवाद. कॉम्रेड मधुकर खिलारे यांना विनंती की त्यांनी पुढील 2 ठराव वाचावेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहर वसवणाऱ्या मलिक अंबरचे स्मारक उभारण्यात यावे. ठराव नंबर 24. सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा निधी शासनाने इतरत्र न वळवता नियोजित उपक्रमासाठीच खर्च करण्यात यावा. धन्यवाद. वैशालीताई यांना विनंती की त्यांनी 2 ठराव. भटक्या विमुक्त आदिवासी कलावंतांना दरमहा 15,000 रुपये मानधन मिळावे. भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे. भटके विमुक्त जे परंपरा, रूढी, कर्मकांडे सोडू इच्छिणाऱ्या, उदाहरणार्थ पोतराज, डोंबारी, खेळ करणारे, गारुडी, देवदासी, माकडवाले, पिंगळा, वासुदेव इत्यादी भटक्यांच्या 42 जातीमधील स्त्री पुरुषांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा. सार्वजनिक निवडणुकीसाठी EVMचा वापर बंद करून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी. जर जोरात टाळ्या वाजा म्हणजे आपला प्रतिसाद कळतो. राज्य तसेच राष्ट्रीय महामार्ग, बुलेट ट्रेन, बंदरे, विमानतळ इत्यादीच्या विकासाच्या नावाखाली अनावश्यक शहरीकरणाचे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे षडयंत्र थांबविण्यात यावे. आणि शेवटचा ठराव आहे जो आमचे इंजिनियर चंद्रशेखरजी शिकरे सरांनी सुचविलेला की महाराष्ट्र हरदास सरांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र दारूबंदी जी काय आहे ती मुक्त करावा महाराष्ट्र आणि दारूबंदी करावी असा ठराव या संमेलनामध्ये सांगितलेला आहे. तो सगळे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते योगेशजी शिरसाट यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय आपल्याचे अध्यक्ष अशोक राणा सर योगेश शिरसाट सरांचा सत्कार करतील. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आहे तेवढे तरी. या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं योगेशजी शिरसाट यांनी, अशी मी त्यांना विनंती करते.
फुले शाहू आंबेडकरांना विनम्र अभिवादन. संत तुकारामांना विनम्र अभिवादन. फार वेळ घेणार नाही, मला माहिती उशीर झाला आहे आणि तसंही आपण सहिष्णू आहोत, आपल्याला सहन करायची सवय आहे. तिकडे तर झोपायला लागलेत बऱ्याच लोकांना. सकाळी आलो मी आणि पेपरला पानभर बातम्या बघितल्या, खूप बरं वाटलं. म्हणजे प्रसारमाध्यमांचे पण खूप खूप आभार, की नाहीतर आजकाल फक्त शेटच्याच बातम्या आणि त्यांच्या आवडणाऱ्याच बातम्या फक्त येतात. पण आपल्या विद्रोही साहित्य संमेलनाला पण त्यांनी खूप चांगली प्रसिद्धी दिली. सिस्टीम बथड झाली की अशा विद्रोह आवश्यक असतो आणि जो ह्या विद्रोही साहित्य संमेलनातून मी कार्यक्रम पत्रिका वाचली आणि खरं तर एवढ्या विचारवंतांमध्ये मला बोलायचं म्हटल्यावर मला जरा भीती वाटली. ते पोरगी बघायला आल्यावरची पोरीची जी अवस्था असते ना, सगळे पाहुणे त्याच्याकडे बघत असतात, तशी जरा मला भीती वाटते. कारण एवढ्या विचारवंतांमध्ये मी काय बोलणार, कारण माझं एवढं कर्तृत्व नाही आहे खरं तर एवढं बोलण्या इतकं. थोडंफार काहीतरी लिहिलं आहे, थोडंफार काहीतरी बरं लिहिलं आहे. म्हणजे ज्या क्षेत्रात मी काम करतो तिथं म्हणतात की बाबा तुझ्या डेअरिंग आहे, तू कसं काय लिहितोस. पण ते म्हटलं ठीक आहे, एकतर नाही म्हणतील तेव्हा करायला लावतील, आणि करायला लावलं. तेव्हा त्यावेळेला कलर्स मराठी नावाचं चॅनल पाठीशी होतं, त्यामुळे काही चांगले म्हणजे भूमी अधिग्रहण कायद्यावर एक स्किट लिहू शकलो. दाभोळकर पानसरे गेल्यानंतर की मी स्किट लिहिलं, ते बरेच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमामध्ये दाखवलं जातं. शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये माझं ते अधिग्रहण कायद्याचं स्किट दाखवलं जातं आणि बऱ्याच याच्यावरती व्हायरलही झालं आहे. तर असं बरंचसं काम करता आलं. अशाच कारणामुळं म्हणजे महात्मा फुलेंनी प्रतिसंमेलन जे सुरू केलं होतं, त्यांनी एक शब्द वापरला होता, घालमोड्या दादांचं संमेलन. तर त्या संमेलनाला त्यांनी बहिष्कार टाकला आणि त्यांनी स्वतःचं प्रतिसंमेलन सुरू केलं होतं. अजूनही तीच परिस्थिती आहे, वैचारिक देवाणघेवाण होत नाही. म्हणजे आजच्या तिकडं दिल्लीच्या संमेलनातल्या कुठल्या तरी ताई काळे का गोरे मला माहीत नाही, पण त्यांनी साहित्याबद्दल बोलायचं सोडून त्यांचंच मध्ये आधी मी कशी विटभट्टीत होते आणि आता मी कशी कमळाच्या तालावत आहे असं काही ते सांगत बसली होती. अशा सत्ता पिपसू आणि असत्य लोकांपुढे विद्रोह फार गरजेचा आहे आणि तो इथं होतोय आणि इतके भरघोस कार्यक्रम होत आहेत. आणि इथं विचारमंचावर अनेक विचारमंथनं झाली, खूप खूप चांगली चांगली लोक इथं बोलून गेली आणि सत्याचा विचार मांडण्यासाठी अशी संमेलनं गरजेचं असं मला वाटतं. पण काय होतं की हेच विद्रोही कालांतरानं जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून मग त्यांच्या दावणीला बांधले जातात आणि त्यांचा विद्रोह कुठेतरी थंडावतो, तसं कुठेतरी होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे आणि मला नाही वाटत तसं काही यानंतर घडेल. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं की लोकसाहित्याचं पण संमेलन झालं पाहिजे. जसं की केशवराव धोंडगेंनी गुराख्यांचं संमेलन घेतलं होतं, गुराख्यांचं शेतकरी संमेलन घेतलं होतं, तर तसं लोकसाहित्याचं पण संमेलन झालं पाहिजे. जे निरक्षर आपले लोककलावंत आहेत त्यांचं पण संमेलन झालं पाहिजे, कारण कलेला कुठलीही भाषा नसते किंवा कुठलीही लिपी नसते, तर त्यांचं सुद्धा संमेलन झालं पाहिजे. म्हणजे गावकुसाबाहेरचे जे कोणी काय म्हणता येईल त्याला फिरस्ते, त्यांचंही संमेलन झालं पाहिजे असं या निमित्ताने वाटतं. आणि मराठी साहित्य संमेलनाची अवस्था तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे कोणीतरी सेलिब्रिटी फुकट हवी असते, तिचं काहीतरी कविता संग्रह येतो आणि मग तिच्या कविता संग्रहाचं प्रकाशन आणि मग ती फुकटात तुम्हाला एक मस्त एक चेहरा मिळतो, त्यासाठी प्रसिद्धीसाठी तसं काही केलं जातं. तसं काही केलं नाही. आणि मला वाटतं पुढच्या वेळी मला असं मंचावर बसवण्यापेक्षा जे कष्ट करणाऱ्या हातांचा तुम्ही सत्कार करत होता, मला फार बरं वाटलं. आणि मला हेही बरं वाटलं की माझा सत्कार होत नाही आहे, कारण सत्कार होण्यासारखं मी काहीच केलेलं नाही आहे, पण त्या सगळ्या कष्ट करणाऱ्या झटणाऱ्या लोकांचा सत्कार होतो, तर मला फार आनंद वाटला. तर पुढच्या वेळेला मला असं कष्ट करण्यासाठी बोलवा. मेहरबा हो के बुला लो चाहो जिस वक्त हमें, हम वक्त तो है नहीं जो लौट कर आ न सके. धन्यवाद. धन्यवाद सर. पंचतारांकित दुनियेत राहून सुद्धा तुमच्या कष्टकऱ्यांविषयीच्या जाणीवा अजून जिवंत आहेत हे बघून आम्हाला फार छान वाटलं. यानंतर मी आपले स्वागताध्यक्ष सतीश चकोर सरांना विनंती करते की 1 मिनिटात बोलायचं आहे. 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला जो भरघोस प्रतिसाद मिळाला आणि हे संमेलनही मी प्रथमच बसून अनुभवलं, तर जे आदिवासी बांधव नंदुरबार धुळे या भागातून आले होते आणि त्यांनी जे ती काय शिबली होती का शिबली आणि ते जे त्यांचे वाद्य वगैरे होते ते वाद्य आणि त्यांच्या त्या नृत्यामध्ये सहभागी होऊन खूप आनंद भेटला आणि एका कलेची एका नृत्याची माहिती सुद्धा मिळाली.
तर असे भरघोस कार्यक्रम झाले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने आम्हाला छत्रपती संभाजीनगर वासियांना ही संधी दिली आणि एक खूप छान प्रकारे इथे एक विचार मंथन झालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपले ॲडव्होकेट धनंजयजी बोर्डे मुख्य निमंत्रक बोलतील अशी मी विनंती करते. मिनिट नाही, फक्त आता सर्वांना फक्त स्टेजवर जरी बसलेलो असलो आणि आमचे नावं जरी असले पदाधिकाऱ्यांचे ते सोडूनही आमच्या मागे सर्व जी टीम होती त्या टीमनी सर्वांनी जे प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार आणि आपण सगळे उपस्थित राहिला उपस्थित सर्वांचे आभार. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचं जे मुख्य आकर्षण आहेत आदरणीय इंजिनियर चंद्रशेखर शिखरेजी, इतिहास अभ्यासक व छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्रकार. ह्या 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन त्याचे अध्यक्ष आमचे वहिनी खाली बसलेले आहेत. आमचे ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक डॉक्टर अशोक राणा सर, त्यांनी काही दिवसापूर्वी मला युवा इतिहासकार अशी पदवी दिली होती. अजूनही लोक मला युवा इतिहासकार म्हणतात. माझं वय 60 चालू आहे. तर आता ही काँग्रेसची कल्चर आपल्याकडं पुन्हा येते. ह्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्रात आपल्या प्रबोधनाने ज्यांनी खरंच खूप मोठं काम केलेलं आहे त्या आदरणीय प्रतिमा परदेशी मॅडम, भाई कॉम्रेड किशोर ढमाले की जे कुठंच वर नसतात, बाकी सगळे आता स्वागताध्यक्ष आहेत, धनंजय भाऊ आहेत. हे खूप सज्जन लोक आपल्याला स्वागताध्यक्ष आणि मुख्य संयोजक मिळाले. आम्ही चर्चा करीत होतो आणि एक मला खूप चांगलं काय गोष्ट वाटली. मी बायको बसलो होतो आणि मॅडम हे म्हणत होत्या, ओव्या म्हणत होत्या आणि राजानंद सर इतक्या आपुलकीने प्रेमाने, आम्ही दोघं म्हणलं की ती बायको माझी असं म्हणत होती की हा माणूस फक्त फोटोग्राफर म्हणून फोटो काढत नाही, त्याचं बायकोवर प्रचंड प्रेम आहे आणि त्यांनी त्याचं पुरुषत्व विसर्जित केलेलं आहे. नाही, बायकोवर प्रेम सगळ्याचंच असतं, पण जाहीर कार्यक्रमात त्यांनी त्याचं पुरुषत्व विसर्जित केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. सगळे आपले भावांनो बहिणींनो, मला खूप सगळ्यात जास्त मला स्टेजवर काय म्हणतात अस्वस्थ असतो. मी स्टेजवर बसायला मला खूप हे होतं, तरी बोलतो. मी काय झालं की मी खूप जास्त वेळ देऊ शकलो नाही ह्या संमेलनासाठी. त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी माफी मागतो, जाहीर माफी मागतो. कारण माझा 6 महिन्यापूर्वीच एक कार्यक्रम ठरलेला होता. वाराणसी इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते स्वामी सहजानंद सरस्वती त्यांनी किसान जन आंदोलन उभा केलं होतं 19व्या शतकात. त्यांची 22ला जयंती होती. ते 19 ते 22 फेब्रुवारी तिथं किसान महाकुंभ, राजा तलाब म्हणून खूप चांगला एरिया आहे, तिथं आरक्षित ग्राउंड केलं होतं. किसान संघटना होत्या अनेक आणि काशीद्वार नावाची एक योजना तिथं आणलेली आहे. 40 फेरीला ज्या गाव आहेत त्यांच्या जमिनी बळजबरी ॲक्वायर करण्याचं काम दोन्ही सरकारने, योगी मोदी सरकारने केलेलं आहे. आणि ती अदानीला काहीतरी स्कीम दिली, त्या लोकांनी विरोध केला, त्यांना अमानुष मारलं. मी नोव्हेंबरमध्ये तिथं एका इतिहास परिषदेला गेलो होतो. आम्ही त्या लोकांना भेटलो तर अक्षरशः पाठीवरच्या जखमा अजून ताज्या होत्या. म्हणजे स्त्री पुरुषांना खूप अमानुष मारलेलं आहे. आपल्याकडं अजून तरी महाराष्ट्रात एवढी हिंमत झाली नाही असं मला वाटतं. कारण सगळे फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज सगळे आपल्याला तलवार आणि लेखणी काढायला आपल्याकडे आहेतच. तर तिथं आम्ही गेलो, वाईट वाटलं. आणि ते लोक काय सांगतात, सगळे लोक की आम्ही महाराष्ट्रातून तिकडे गेलेलो आहे. फुलाची शेती करतात, भाजीपाल्यांची शेती करतात आणि ज्याला 2 एकरच्या वर जमीन आहे ती केळीची शेती करतात, उपजाऊ शेती आहे, तरी ॲक्वायर करायला लागले. सुप्रीम कोर्टात केस आहेत. आम्ही म्हणलं इथं शिवजयंती घेऊ. तर तो राजा तलाब त्यांनी आगाऊ रिझर्व केलेला महाकुंभच्या नावावर रद्द केला. त्याच्यानंतर 3 ग्राउंड रद्द केले. 4थं ग्राउंड त्या पिंढऱ्याला एक गावाच्या बाहेर एक भाजी मंडी होती. ते शेतकरी म्हणले आम्ही भाजी मंडी आज बंद ठेवू, पण शिवाजी की जयंती हम मनाएंगे. ते 11 वाजता 18 तारखेला 11 वाजता रात्री परमिशन दिली पोलिसांनी आणि रात्री 3 वाजता परमिशन रद्द केली. कारण भाजपचे 5 आमदार तिथं जाऊन बसले आणि PMOमधून तिथं
पोलीस कमिशनरला फोन केला, कमिशनरनी DSPला हे केलं आणि ते रद्द केले. आणि जे किसान नेते होते त्यांना हाऊस अरेस्ट केलं. आम्ही एक जणाच्या घरी थांबलो होतो, डॉक्टर RS पटेल त्यांच्या घरी थांबलो होतो आम्ही, सरदार सेनेवाला. तर त्यांनी सांगितलं की पोलीस आ रहे आप निकल जाओ. आम्ही बाहेर पडलो. खेड्यापाड्यात पोलीस खूप मोठा फोर्स पाठवला, लोकांना बाहेर पडू दिलं नाही. आम्ही असे चुकून जे लोक होतो 100-150 लोक तरी तिथं ग्राउंडवर गेलो. 700-800 पोलीस होते. मला त्यांनी एक काम दिलं होतं की हिंदीत शिवाजी महाराजांच्या कृषी नीतीवर पुस्तक लिहा. तर मी त्याच्यामुळं मी वेळ देऊ शकलो नव्हतो. ते पुस्तक लिहिलं आणि तिथल्याच पोलिसांना आम्ही शेवटी वाटलं. ते वाटलं वाचा म्हटलं, तुम्हाला नाही वाचता आलं तुमच्या पोरांना द्या. आणि त्याच्यानंतर आम्ही शास्त्री घाटावर गेलो. शास्त्री घाटावर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ घटनेप्रमाणे वर्तन करण्याची सगळ्यांनी शपथ घेतली. स्त्री पुरुषांनी खूप विद्रोही गाणं म्हणले, शिवाजी महाराजावरचेही गीतं म्हटलेत, आहेत माझ्याकडे ते. तर ते म्हटले. आणि शेवटी काय केलं त्यांनी, तिथं काय ठेवलं होतं त्यांनी की हा महाकुंभ कसा होता, त्यांची काही कल्पना होती. ते म्हणायचे की इथं कृषी प्रश्नावर इथं चर्चा व्हायची, इथल्या घाटावर महाकुंभाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हायची, धर्माच्या प्रश्नावर चर्चा व्हायची. तर ते अविमुक्तेश्वरानंद कोणी आहेत शंकराचार्य, ते म्हणे 80 घाटवर या, आपण त्याच्यावर चर्चा करू म्हणून. पण तेही हाणून पाडलं. मग हे लोक गेले. ते 80 घाट म्हणजे श्राद्ध कर्म घालायचा घाट आहे. आणि याच्यातले काही लोक तिथं गेले. त्यांनी काय केलं, ह्या दडपशाही करणाऱ्या सरकारचं श्राद्ध तिथं घातलं त्या 80 घाटवर, की हे सरकार जे हुकुमशाही करते, आमच्या जमिनी अक्वायर करते, हा जो विचार आहे त्या विचाराचं श्राद्ध त्यांनी घातलं. आणि श्राद्ध घातलं. त्यांना सांगितलं की मला आता परमिशन द्या, मला विद्रोहीला जाणं गरजेचं आहे. त्यांनी पैसे जमा केले होते लोकवर्गणीतून. 80 घाटवर त्यांनी श्राद्ध कर्म घातलं आणि 80,000 रुपये आपल्या साहित्य संमेलनासाठी त्यांनी दिलं. तर मी विनंती करतो हे कोणीतरी स्वीकार करावा. ही त्यांची भावना आहे फक्त, बाकी काय आहे. आणि आज आपल्या ठरावात बळजबरीचा अधिग्रहणाच्या विरोधात आपण ठराव घेतलेला. बाहेर हसायला लागले, चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. चला, तर त्या लोकांच्या भावना होत्या. साधी गोष्ट नाही, सामान्य माणसं आहेत सर, फाटके माणसं आहेत. आपल्याकडे खूप चांगले माणसं आहेत. लढणाऱ्या माणसांनी दिलेला पाठिंबा. टाळ्या वाजवा आपण एकदा त्यांच्यासाठी. आणि तिथं आपण तेच विचार करतो की 7,500 कोटी ह्या कुंभमेळ्यावर खर्च केले या लोकांनी. आणि शिवाजी महाराजांची जयंती आम्ही म्हणलं की इथं आले मोदी असं म्हणले की छत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ. अब मोदी के साथ गए लेकिन जयंती भी मना नहीं दे रहे, ये क्या बात है. आम्ही त्यांना प्रश्न केला. ते लोकात प्रचंड आता हे आहे म्हणले, इसलिए 6.5 लाख की लीड 1.5 लाख पे हमने लाए. अब अगले बारी त्यांनी शपथ घातली बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर, पुढच्या वेळेस कुठल्याही परिस्थितीत रक्ताचं पाणी करू पण आम्ही याला निवडून येऊ देणार. आणि याला खूप मोठी डेअरिंग लागते. फाटके लोक आहेत साहेब, फाटके लोक, खूप फाटके लोक आहेत, आपल्यासारखे लोक नाहीत. आणि कबीराने सांगितलं असल्या लोकांसाठी कि मलमल धोये शरीर को, धोये न मन का मैल, नहाए गंगा गोमती, रहे बैल के बैल. हे बैलचे बैल राहिले शिवाजी महाराजांची. स्वामी सहजानंद सरस्वतीची जयंती हे साजरे करीत नसतील, करू देत नसतील, तर आपले मागच्या वेळेसचे जे हे उद्घाटक होते ते येऊ शकले नाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे. संपत सरल त्यांनी सांगितलं, ते सांगतात की इस देश को 4 गुजराती चला रहे, 2 बेच रहे और 2 खरीद रहे. मला तिथं त्यांना मी सांगितलं, ते म्हणे अरे वा वा वा, काय मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच्याबद्दल आज ज्यांची जयंती आहे गाडगे बाबा, त्यांनी सांगितलं कबीराचा दुआ सांगायचे की जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी, सब पैसे की दुलदानी. तरी पैशाची दुलदानी 7,500 करोड रुपये आत्तापर्यंत तिथं खर्च झालेले आहेत.
म्हणजे खर्च किती झाले माहीत नाही, बजेट केलेलं आहे ते वाढेल. दुसऱ्या एका गोष्टीबद्दल अखिल भारतीय ब्राह्मणी साहित्य संमेलन सध्या सुरू आहे दिल्लीला. त्याला आपण अखिल भारतीय म्हणूच नाही, अखिल ब्राह्मणी साहित्य संमेलन म्हणलं पाहिजे. आणि हे नामकरण आपण केलंच पाहिजे, आपण बोललंच पाहिजे असं मला वाटतं. ही प्रतिक्रिया नाही, ही क्रिया आहे, ही क्रिया आहे. तर तिथं आपले स्वागताध्यक्ष माननीय जाणता राजा, शेतकऱ्याचे नेते आणि पुरोगामी, स्वतःला व्यक्तिगत जीवनात पुरोगामी असलेले पण सार्वजनिक जीवनात RSSला भारतभर पोहोचवणारे आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब स्वागताध्यक्ष असल्यामुळं अघोषित आपल्या संमेलनाला त्याचा अघोषित फटका बसलेला आहे. आणि हे आपण बोललं पाहिजे, हे बोललं पाहिजे. मला असं वाटतं बोललं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की मी मूर्तीभंजक आहे. कोणी असेल ना, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही, व्यक्तिगत वैर नाही, व्यक्तिगत टीका टिप्पणी नाही आपली, पण धोरणाबद्दल तर बोललं पाहिजे ना. तुम्ही ते साहित्य संमेलन केलं काय, आणि त्याचे उद्घाटक महान विचारवंत आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान होते, आणि त्याच्यात त्यांनी उद्घाटनात जे उल्लेख केला आहे, त्या उद्घाटनात त्यांनी उल्लेख केला त्याच्यावर थोडं बोलतो. 2-4 मिनटं घेतो, चालेल का? साहित्य संमेलन आपलं 4थ्या दिवशी चाललंय आता. 21, 22, 23, 24 बोललं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून बोलतो की तिथं त्यांनी छावा चित्रपटाचा उल्लेख केला. आता छावा चित्रपटाची खूप धूम चालली आहे. षडयंत्र ब्राह्मणी काय हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. मी संभाजी चरित्राचा अभ्यासक आहे, खूप छोटा अभ्यासक आहे पण अभ्यासक आहे. तर त्यांनी सांगितलं की ते पिक्चर आला 1980ची छावा, शिवाजी सावंताची कादंबरी आहे. 40 वर्षापूर्वीच्या कादंबरीवर पिक्चर बनतो. 40 वर्षात जे संशोधन आलेलं आहे सर, खरं संशोधन तर 40 वर्षात आलं. 62ला बेंद्रेने आणलं, कमल गोखलेने आणलं, आणि ह्या 40 वर्षात खरंच इतिहास म्हणून संशोधन आणलेलं आहे. भाकड कथा म्हणून तुम्हाला काय दाखवायच्या ते तुम्ही तुमच्या मायबापाच्या नावावर दाखवा. आमच्या बाबाच्या नावावर कशाला दाखवता? दाखवा ना तुम्ही. तुम्ही गोळवलकरावर पिक्चर बनवा, सावरकरावर पिक्चर बनवा, अजून कोणावर पिक्चर बनवा, नसलं तर आत्ता ते ढोर डॉक्टर जे आहेत त्यांच्यावर बनवा. हो ना, हो बनवला पाहिजे. आमच्या बापावर का बरं पिक्चर बनवता तुम्ही? हे पिक्चर बनवता आणि बदनामी करता. आणि त्यांनी सांगितलं की, आणि ह्या ललित माध्यमाचं सर नम्रपणे सांगतो अत्यंत गैरवापर होतो, आणि त्याच्या विरोधात सिनेसृष्टीत किंवा नाटकसृष्टीत आपला आवाजच फार क्षीण आहे, आणि आम्हाला त्याच्यातलं येत नाही. आम्हाला थेट बोलता येतं. अडचण ती आहे. तर त्यांनी जे नाव घेतले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पहिले बाजीराव, ज्ञानेश्वर यांच्या कर्तृत्वाने मराठी भाषा समृद्ध झालेली आहे. पुन्हा त्यांनी सांगितलं टिळक, सावरकर, वासुदेव बळवंत फडके यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. पुन्हा त्यांनी मी आता याच्याबद्दल थोडं मला बोलावं वाटतंय की वासुदेव बळवंत फडके सगळ्याला आपल्याला माहिती आहे, इथल्या विद्वान लोकांना सगळ्याला माहिती आहे की 4 नोव्हेंबर 1845ला जन्म आहे, 17 फेब्रुवारी 1883ला त्यांचा मृत्यू आहे, आणि त्यांचा मृत्यू कुठलाही फाशीने झालेला नाही, तर टीबीने झालेला आहे. ही मी अत्यंत पुराव्यानिशी सांगू शकतो. ही दुसरी गोष्ट, आद्य क्रांतिकारक त्यांना म्हणायचं तर जे उमाजी नाईक, ज्यांच्यावर ब्रिटिशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवून 50 बिघे जमीन आणि 10,000 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं, त्या उमाजी नायकांना आंब्याच्या झाडाला 3 फेब्रुवारी 1832ला फाशी दिलं. म्हणजे वासुदेव बळवंत फडकेचा जन्म यांना फाशी दिल्याच्या नंतर साधारणतः 12 वर्षांनी झाला. हेही आपल्याला तरी आद्य क्रांतिकारक. मग ह्यांना उमाजी नायकाचं नाव नाही आलं, ह्यांना मराठी भाषेत तुकारामाचं नाव नाही आलं. मराठी भाषेचा इतिहास तुकारामापासून सुरू होतो आणि तुकारामापर्यंत संपतो. त्या तुकारामाचं नाव यांच्या तोंडात जर येत नसेल, त्यांना त्याचा विटाळ वाटत असेल, पेशवाईच्या काळात तुकारामाचं नाव घ्यायला बंदी होती. एका हरिदासाने चिपळूणला तुकाराम म्हणायला लावलं, तर त्याचे कुल्ले कापल्याची पेशवे दप्तरात नोंद आहे.
परत पेशवाई आलेली आहे. आपण प्रतिक्रियावादी आहेत का क्रियावादी आहेत तो पुढं आपण चर्चा करूयात, ती नंतर करूयात. दुसरी गोष्ट टिळकाबद्दल प्रबोधनकार ठाकरेंनी असं लिहिलं की टिळकांनी शिवजयंती करून गिलच्याची सूडसारखी नाटकं तिथं बसवली आणि मुसलमानाच्या बद्दलचा प्रचंड द्वेष पसरवला. आणि प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की हिंदू आणि मुस्लिम आम्ही जात्याच एका रक्ताचे आहे, फक्त वरचा पोशाख सोडला तर आम्ही सगळे एक आहोत. संस्कृती साम्यही आमच्यात आहे आणि संस्कृती साम्य असलेल्या लोकात विद्वेष पसरवण्याचं मोठं पाप टिळकांनी केलं हे प्रबोधनकार ठाकरे सांगतात. आणि सुधारकावरही खूप टीका व्हायची त्या गणपती मेळ्यामध्ये. तुझं मिळेल मारीन कोणी, काळुंदरी घुबडावानी, वाकडी तीन ठिकाणी, तू राजा आणि ती राणी. अशा प्रकारे त्यावेळेस अश्लाघ्य भाषेत स्त्रियांवर आणि दलितांवर टीका व्हायची. त्याला छत्रपती मेळ्यातून उत्तर दिलं जवळकरांनी, आला आला छत्रपती मेळा, पळा भटांनो पळा. मग तो इतिहास पुढं आहे. तर हे टिळक ज्यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर दंगली पेटवल्याचं आणि हिंदू मुसलमान वाद निर्माण केल्याचं प्रबोधनकार ठाकरे सांगतात, त्या टिळकांचं नाव घेतलं संभाजीच्या नावाबरोबर. दुसरा त्यांनी नाव घेतलं, मी वासुदेव बळवंत फडके सांगितलं तुम्हाला. तिसरं नाव सांगितलं त्यांनी की सावरकर. सावरकरांच्यामुळं सावरकराचं नाव घेतलं त्यांनी. सावरकरांनी संभाजीबद्दल काय म्हटलंय हे जर तुम्ही ऐकलं, शिवाजी आणि संभाजीबद्दल जर काय म्हटलंय ते जर आपण ऐकलं न वाचलं तर रक्त खवळल्यासारखं शिवाय राहत नाही. ते म्हणतात, एका श्रेष्ठ राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारीपण गेल्यामुळे यावेळी मोगलांच्या विरोधाचा कुठलाही प्रयत्न करणे अधिकच अशक्य झाले होते. नेतृत्व घालवण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट सराव, रागीट स्वभाव, मदिरा व मदिराक्षी यांच्याशी अत्यंत आसक्ती या दुर्गुणाची भर पडली होती. हे म्हणतात सावरकर संभाजीबद्दल. आणि आपले पंतप्रधान संभाजी महाराजांच्या जोडीला नाव कोणाचं घेतात तर सावरकरांचं घेतात. अनेक काय काय म्हणतात ते म्हणतात की संभाजीमध्ये सगळे दुर्गुण होते, सगळे किल्ले घालवले, पण सावरकराला इतिहासाचं ज्ञान नसेल किंवा खोटा इतिहास सांगायचा असेल. संभाजीचा एक किल्ला औरंगजेब शिवाजी महाराजांच्या काळात कधीच ह्या महाराष्ट्रात आला नाही, दख्खनेत आला नाही. दख्खनचा सुभेदार होता पण बऱ्हाणपूरच्या खाली आला नाही. तर औरंगजेब या 10 लाखाची फौज घेऊन जेव्हा महाराष्ट्रात उतरला तो संभाजी राजाच्या काळात उतरला. आणि 6.5 वर्ष एक किल्ला रामशेतचा राणासर त्याला घ्यायला लागला. 6.5 वर्ष जर एक किल्ला जर मला लागत असेल तर 350 किल्ले घ्यायला मला किती जन्म घ्यावं लागतील असा विचार करून आपल्या डोक्यावरचा किमोश मुकुट त्यांनी त्याग केला. आणि जोपर्यंत संभाजीला मी पकडत नाही तोपर्यंत हा म्हणजे बादशाचा मुकुट उतरवणारा पराक्रमी राजा, एकही किल्ला न घालवणारा माणूस, त्याला म्हणतात किल्ले घालवले. हे सावरकर. आणि संडासच्या खिडकीतून उडी मारतात आणि 4दा माफी मागतात. त्याचं काय करायचं मला अजून कळालेलं नाही. ह्या सावरकराला तिथं घेतलात आणि ते सांगतात की मी संघात होतो आणि गोळवलकर गुरुजीमुळं मला मराठी आली. आता ते गोळवलकर संभाजीबद्दल काय म्हणतात, आता सगळ्याला संभाजीबद्दल जोडलं त्यांनी. मग आपणही मी विचार करायला लागलो, अरे हे काय भानगड आहे. तर गोळवलकर बंच ऑफ थॉट्समध्ये म्हणतात, खंडो बल्लाळची तारीफ करताना म्हणतात, खंडो बल्लाळ वॉज ॲट दॅट टाईम अ प्राऊड हिरोइक यंग मॅन बट ही सायलेंटली गल्प्ड डाऊन दॅट ॲगोनी अँड इन्सल्ट, त्याचा इन्सल्ट केला म्हणतात. अँड अगेन व्हेन संभाजी हू वॉज ॲडिक्टेड, बघा हे गोळवलकर पप्पू गोळवलकर काय म्हणतात, संभाजी हू वॉज ॲडिक्टेड टू वुमन अँड वाईन कास्ट हिज इव्हिल आईज ऑन हिज सिस्टर, म्हणजे खंडो बल्लाळच्या सिस्टरवर त्याची वाईट नजर त्यांनी टाकली. खंडो बल्लाळ अलाउड हर टू एंड हर लाईफ टू सेव्ह हर चॅस्टिटी. म्हणजे इतिहासात ज्याला कुठंही पुरावा नाही, संभाजीने कुठल्या स्त्रीचा वाईट नजरेने पाहिल्याचा कुठलाही पुरावा नाही. एकच बायको आहे. शिवाजी महाराजांना 8 बायका होत्या, शहाजी राजाला 3 बायका आणि 31 रखेल्या होत्या. त्यांना कोणी वाईट म्हणत नाही, त्यांना कधीच कोणी. संभाजीला फक्त 1 बायको होती आणि बायकोच्या हातात राज्यकारभार राजमुद्रा देऊन देणारा मध्ययुगीन भारतातला पहिला राजा छत्रपती संभाजी. श्री राजनी सखी जयते. म्हणजे स्त्री
कॉम्रेड शरद पाटलांनी सांगितलंय की शाक्त धर्माच्या स्वीकारामुळं ही स्त्रीप्रधान धर्म होता म्हणून संभाजीने येसुबाईला दिलेला आहे. तर हे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाजीराव पेशवेचं नाव घेतलं त्यांनी. आता बाजीराव पेशवे आता 14 फेब्रुवारी झाली व्हॅलेंटाईन डे. पाठीमागे एक युवा नेते जे शिवसेनेत होते, आता त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, किती काय मला माहीत नाही, त्यांनी सांगितलं की अहो व्हॅलेंटाईन डे साजरा करायच्या ऐवजी बाजीराव मस्तानी दिवस साजरा करा. एक 15 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं. मी म्हणलं चला आपण पागल माणूस आहे, बघू आपण, मी पागल आहे. मग काय तर मस्तानीचं उगम कुठं आहे तर छत्रसालचा धुबेला नावाचं छत्तरपूरजवळ एक गाव आहे, तिथं मध्य प्रदेश सरकारचं आर्किओलॉजीचं म्युझियम आहे. तिथं छत्रसालची आपल्याला पिक्चरमध्ये दाखवलं, मोठा आहे, सुपरहिट झाला बाजीराव मस्तानी. तर तिथं मस्तानी महल आहे आणि मस्तानी महलच्या बाहेर एक पाटी आहे. महाराजा छत्रसालने आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे ते. तिथं पाटी लावलेली आहे की महाराजा छत्रसालने अपनी राजनर्तकी मस्तानी बाई के लिए इस महल का निर्माण सन 1896 में किया. 1696 मध्ये केलं, 1696 में किया. हे बोर्ड आहे, माझ्याकडे फोटो आहे. आता माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला सगळ्याला दाखवू देतो. गप्पा मारत नाही, खोटं बोलत नाही, काय नाही. तुम्ही गेलेत तुम्हाला दिसेल, नेटवर सर्च केलं तरी दिसेल. मग मी विचार करायला लागलो की बाजीराव मस्तानीची अमर प्रेम कथा 1696चा तिचा जन्म, म्हणजे कमीत कमी आता इंजिनियर माणूस थोडं कॅल्क्युलेशन करायला लागलो चकोर सर. 1696चा जन्म, मुख्य राजनर्तकी 20 वर्षाची तर असेल. तिचा जन्म झाला 1676चा, बरोबर आहे. आणि बाजीराव द ग्रेट त्याचा जन्म 1700चा. हां, 76 आणि 1700 किती वर्षांनी मोठी झाले. मी म्हणजे अंदाजे 20 वर्षे म्हणायला लागलो. मुख्य राजनर्तकी 25-30 वर्षाची तर असली पाहिजे, पण ठीक आहे आपण समजू 20 वर्षाची. म्हणजे 1696 - 20 1676. आणि बाजीरावपेक्षा झाली 24 वर्षांनी मोठी. बरं 24 वर्षांनी मोठी असू दे, अमर प्रेम कथा प्लुटॉनिक लिहो. पण बाजीरावची मस्तानीची भेट झाली 1729ला. म्हणजे त्यावेळेस बाजीराव होता 29 वर्षाचा आणि ती होती 53 वर्षाची. आणि हे म्हणतात बाजीराव मस्तानी दिवस साजरा करा. आणि बाजीराव मस्तानीबद्दल जे लिहिलं गेलेलं आहे अनेक हिस्टॉरिकल डॉक्युमेंटमध्ये, ते मी इथं सांगत नाही, कारण स्त्रीच्या इज्जतीला मला कुठलंही ठेच पोहोचायची नाही. या पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीच्या हातात नसतंच काही, त्याच्यामुळं बोलत नाही. आणि ह्याच्याबरोबर बदनामी करणारे गडकरी असतील, हे असतील, ते असतील. त्याच्याबरोबर 2 मराठा कादंबरीकार आहेत, त्यांनी प्रचंड बदनामी संभाजीची केलेली आहे. पहिल्याचं नाव आहे रणजित देसाई. त्याच्याबद्दल कोण बोलत नाही, कारण ते मराठा आहे. मी बोलतो. दुसरा आहे संभाजी नावाने विश्वास पाटलांनी एक कादंबरी लिहिली. आणि विश्वास पाटील भाषणं देत फिरायचे की मी संभाजीला न्याय दिला. मी त्यांना म्हटलं की संभाजीला तुम्ही न्याय दिला, तुमच्या महसूल खात्यातला तलाठी आहे का तो, का कोतवाल आहे? म्हणलं डिबेट करू. कोळशे पाटील, PB सावंत सर म्हणले जाहीर बोलू नका. संपर्क केला, ते म्हणले मी केरळला इलेक्शन ऑब्झर्वर म्हणून चाललो, आल्यावर तुमच्याशी बोलेल. अजिबात आत्तापर्यंत बोलतेत. त्यांच्या भावानी वाङ्मय चौर्याचं मोठं त्यांच्यावर आरोप केला, तेव्हाच कळालं का काय माणूस आहे. अतिशय वाईट लिहिलं. संभाजी व्यसनी होता का नाही, संभाजीला किती बायका होत्या, त्याला किती रखेल्या होत्या, हे मध्ययुगीन काळात हे निकष नव्हते. राजासाठी तर अजिबात नव्हते, अजिबात राजासाठी नव्हते. मग भूतकाळाचं ओझं, वर्तमान काळाचं ओझं भूतकाळावर कशाला ठेवतो. पॉलिगामी बॅन करण्याचा कायदा स्वतंत्र भारतात झालेला आहे आणि त्यालाही केसरी क्षीरसागरनी खूप मोठा ग्रंथ लिहून विरोध केलेला आहे की समाज स्वास्थ्य बिघडेल म्हणून. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. हे काय गोष्ट आहे. मग त्याच्या डोक्यावर कशाला ठेवता तुम्ही, कोणालाच निकष लावत नाही. आणि त्यांनी सांगितलं, शेवटी लिहिलं की संभाजीचा व्यसनी नव्हता, संभाजीला एकच बायको होती, पण शेवटी संभाजी मेला कशासाठी तर धर्मासाठी. टिळकांनी त्यांच्या गीता रहस्यमध्ये समारोपाला उल्लेख केला, स्वधर्म निधनो श्रेय परधर्म भयावा. हा श्रेय ह्या लिहून त्यांनी संभाजी कादंबरी संपवलेली. हे मोठा गुन्हा आहे.
आणि त्या रणजित देसाईबद्दल आपण बोलतो. प्राचार्य नरहर कुरुंदकरांनी सूचना दिल्या होत्या की संभाजी बापापेक्षा तिप्पट पराक्रमी होता, तो व्यसनी नव्हता, तरी ह्यांनी त्याच्यात तसंच लिहिलं. रामदासाचा आणि शिवाजीचा काही संबंध नाही, त्यांनी लिहिलं मी MA राज्यशास्त्र शिकवलेलं आहे, रामदासाच्या दासबोधात कुठंही राजकारण नाही, तरीसुद्धा ह्यांनी लिहिलं की रामदास शिवाजीचा गुरु होता. ह्या रणजित देसाईची अर्पण पत्रिका श्रीमान योगीची जर पाहिली, ते म्हणतात की महाराजांच्या पायाशी खेळलेली नजर तशीच कायम राहावी म्हणून महाराजांचे जोडे छातीशी धरून सती गेलेल्या पुतळापायी राणी साहेबास. म्हणजे सतीप्रथेचं उघड उघड पुरस्कार. मी त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे, माझ्याकडे पत्र आहे. म्हणलं हे काय? त्यांनी उत्तर दिलं नाही, त्यांनी उत्तर परत लोक आहे ते, त्यांनी उत्तर दिलं नाही, पण त्याचं उत्तर नाच ग घुमामध्ये मला माधवी देसाईचे मिळाले. काय माणूस. संपवतो. एक प्रश्न निघालेला होता, तुकारामावरून बरीच चर्चा झाली. इथं जे माणसं नाहीत, डॉक्टर आ साळुंकेबद्दल जे इथं बोललं गेलं, मला ते अजिबात आवडलेलं नाही. जे माणसं आपल्या विचाराचे असतात, मोठी माणसं असतात, किमान त्यांचा अनादर होईल असं इथं ह्या मंचावरून आपण बोललं नाही पाहिजे. या मताचा मी आहे. तो कितीही विद्वान माणूस असेल तरी त्यांनी बोललं नाही पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण बोलणार नाही. तर तुकारामाच्या एका अभंगामुळं एका जणावर ॲट्रॉसिटी झाली पंढरपूरला अमरजित पाटलावर. तो तुकाराम जर समजून घ्यायचा. माझं PhD टॉपिक आहे कबीर आणि तुकारामाच्या तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास. त्याच्यामुळे बरा वाचलेला आहे मी तुकाराम आणि कबीर. जो तुकाराम म्हणतो की चर्म मांस भिन्न नाही, कवन्या गुणी निवडीशे. तुमचं माझं चर्म आणि मांस ह्या जातीचं त्या जातीचं वेगळं नाही, तर कोणत्या गुणांनी तू वेगवेगळं करशील. जो तुकाराम म्हणतो की अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय ते असं रांड प्रसवली, वैष्णव चांबार धन्य त्याची माता, शुद्ध कुळ या ती जोनी झाली. आणि वैष्णवाची व्याख्या करते की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा नाघडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाच्या असा सांगणारा तुकाराम. किंवा महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नोहे, त्यास प्रायश्चित्त काही देह त्याग करता नाही म्हणणारा तुकाराम एखाद्या जातीच्या विरोधात किंवा असं कुठं लिहू शकतो का? हा सारासार विचार जर आपल्याला नसेल आणि तेच जर असतं, तुकाराम खरंच तसा असता, तर मूकनायकची आता 31 जानेवारी 1920ला मूकनायक बाबासाहेबांनी सुरू केला. आणि मूकनायकच्या टायटलच्या खाली तुकारामाचा अभंग होता, काय करू आता धरोनी या भीड, निशंक ये तोंड वाजविले, जगी नोहे कोणी, मुकियाचा जाणं सार्थक लाजून नोहे हित. आणि हेच आपल्या विद्रोहीचं ब्रीदवाक्य आहे. आपल्याला जगात मुकियाचा कोणी म्हणून बोंबलायचं एवढं आपलं हे तर आहे. आपलं नरडं पाडून तर आपण चौकात बोलू शकतो. त्याच्यावर तर कोणता मोदी, कोणता अडाणी, कोणता अंदानी, कोणता शहा कोणी बंदी आणू शकत नाही असं मला वाटतं. एक गोष्ट सांगतो, थांबतो. क्रांतिसिंह नाना पाटलाची गोष्ट आहे, त्यांनी लिहिलेली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील म्हणे, मी एकदा गेलो होतो, एक म्हातारी झोपडीच्या बाहेर बसली होती आणि तिथं डाळ वाळू घातलेली होती. आणि ती डाळ तिथं ती एक बकरं खात होतं, आणि चांगलं धष्टपुष्ट माजलेलं बकरं होतं, आणि ते डाळ खात होतं. तर मी त्या म्हातारीला म्हणलं, आजी अरे ते बकरं डाळ खाते, त्याला हाकल. ती म्हणली, खाऊ दे बाबा, काय फरक पडतो, खायला तर खाऊ दे. ते म्हणले, असं कसं? नाही म्हणले, पुढच्या आठवड्यात आमच्या गावची जत्रा आहे आणि ह्या जत्र्यात हे बकरं आता कापून खायचं, डाळ खाल्लेली आपल्यालाच चांगली मिळेल म्हणे. अखिल भारतीय ब्राह्मणी साहित्य संमेलनाचं बकरं असंच आपली डाळ खाऊन खाऊन माजलेलं आहे. त्या विचारांचा फडशा ह्या विद्रोही साहित्य संमेलनात आपण पाडलेला आहे आणि ते बकऱ्याची कंदुरी आपण आता इथं केलेली आहे. त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे वेडे शब्द ऐकून घेतले त्याच्याबद्दल आपला खूप आभारी आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय भीम, सत्य की जय हो, जय संविधान. अप्रतिम. कुणालाही वेळेचं भान राहिलं नाही साहेब, इतकं आपण अप्रतिम बोललात. त्याबद्दल मी आपल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या टीमतर्फे आपले आभार मानते. यानंतर विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमाताई बोलतील. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं 1999 सालापासून सुरू झालेला प्रवास आज 2025मध्ये या पद्धतीनं विकसित झालेला, याचा मनापासून आनंद व्यक्त करते. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून शिरसाट भाऊ यवतमाळपासून म्हणजे
सर तिथून आणि त्या अनेक माणसं तिथून, साहित्यिक तिथून आले. यवतमाळपासून सिंधुदुर्गपर्यंतचे प्रतिनिधी कार्यकर्ते सहभागी झाले. त्या सर्व सहभागी विद्रोही साहित्यिक कार्यकर्त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करते. नंदुरबार जिल्ह्यातून, धुळे जिल्ह्यातून सत्यशोधक आदिवासी कार्यकर्ते आपल्या कलापथकासह इथे येतात. मला इथे आवर्जून सांगितलं पाहिजे की कुठल्याही पद्धतीचं आर्थिक सहयोग न मागता आपल्या गावातून गाव वर्गणी करून प्रतिनिधी इथे ते येतात आणि हा सराव 18 विद्रोही साहित्य संमेलन आणि ह्या 19व्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आपल्या स्वखर्चानं गाव वर्गणीतून ढोल घेऊन, शिबली नृत्य घेऊन, हे आमचे सर्व त्यांनीच म्हटल्याप्रमाणे सत्यशोधक वारकरी आहेत ते विद्रोहीचे असं त्यांचं म्हणणं आहे, ते इथे सहभागी झाले. त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. ज्याचं नेतृत्व बोर्डे साहेबांनी केलं, ज्याचं नेतृत्व हे तरुण तुर्क आमचे हरिदास सर, आमच्या सावित्री म्हणा आणि सर्व ही टीम, मी आता वेळेअभावी म्हणजे नावं घेत नाहीये. विद्रोही सांस्कृतिक चळवळ तुम्हा सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते आणि आजपासून आपण सर्वजण विद्रोहीचे नेते झालेले आहात. ही सामूहिक नेतृत्वाची प्रक्रिया आहे. ती आपण आता कोणी एकटे बाबासाहेब नाही मिळणार आहेत आपल्याला, एकटे महात्मा फुले नाही. आता आपणच महात्मा फुले, आपणच बाबासाहेब बनून हा विद्रोहाचा प्रवाह महाप्रवाह करूयात. एवढंच आजच्या निमित्तानं बोलते. सर्वांचे पुस्तक घेऊन इथे विक्रीला आलेले, प्रदर्शन घेऊन आलेले कलाकार आमचे, या सर्वांचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करते. कार्यक्रम उशिरा झाला तरीही सहन करून काल रात्री 2 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालला. आजही कार्यक्रम उशीर होऊन सुद्धा आपण सर्वजण थांबलो. सर्वांचे इथल्या या सर्व व्यवस्थेमध्ये मंडपाची आपली सर्व सेवा आपल्याला देणारे, उपलब्ध करून देणारे, हे भोजन व्यवस्था करणारे, ही वीज, कारण की हा 4 एकरचा रिकामा परिसर आहे आपण जाणतो, पण हे सगळी सुविधा आपल्याला उपलब्ध करून देणारे, साऊंड, आमचा आवाज तुम्ही तिथपर्यंत पोहोचवणारे, या सर्वांचं इथे चित्रीकरण म्हणजे खालिदभाई आपले कार्याध्यक्ष आहे, त्यांनी ही पण एक जबाबदारी इथं स्वीकारलेली आहे. ते चित्रीकरण करणारे या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि कोणाचे आभार मानायचे राहिलेले असतील तर स्वतःच आपण स्वतःचे आभार मानूयात, कारण आपण विद्रोहीच्या प्रवाहाशी जोडले गेलेले लोक आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे 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 आभार व्यक्त करते आणि नेहमीच्या आपल्या परंपरेनुसार वाजत नाचत आनंदात जशी सुरुवात केली होती तसा समारोप आपण ढोलच्या तालावर सर्वजण नाचूयात. योगेश भाऊ, तुम्हाला पण विनंती आहे, 2 मिनिटं आमच्या सोबत तुम्ही या तालावर नक्की थिरकावं ही विनंती तुम्हाला या निमित्तानं करते आणि थांबते. सत्य की जय हो. मला तेच सांगायचंय की या अशा विद्रोही साहित्य संमेलनामुळेच बहुतेक दातांचे डॉक्टरचे जे धंदे बसले ते पुन्हा सुरू होतील, कारण तोंड उघडायची पुन्हा मोकळीक मिळेल. आणि बस्ते सरांचे मला आभार मानायचे, की त्यांच्यामुळं मला इथं येता आलं, त्यांनी मला इथं पाचारण केलं. सर, तुमचे खूप मनापासून आभार. मला पुढच्या वर्षी पण नक्की बोलवा. आपल्या या विद्रोही सांस्कृतिक चळवळीला एक नवी दिशा देणारे आपले आधुनिक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ओ मॅडम यांचा सत्कार आपण इथं करूयात. सर, पुस्तक देऊन नाही करूया तिथे, हो तिथं करूया, तिथं करायचा, इथं करू ना, मंचावर आहे. नाही, पुस्तक आहे ना, माझं पुस्तक आहे ना. बोलवतो मी त्यांना, बोलवतो, तुम्ही बोलवा. किशोर रमाले, नाही, 1 मिनिट, ते पुस्तक घेऊन येत आहे, पुस्तक घेऊन
नाही नाही ते आता पुस्तक घेऊन अहो सर आज तुम्ही इकडे या शिकरे सर ते घेऊनच येतात त्याला.